आपल्याला फायनान्शियल एज्युकेशन का महत्त्वाचं आहे? बघा, या व्हिडिओमध्ये आपण याच गोष्टीवर चर्चा करणार आहोत, की फायनान्शियल एज्युकेशन हे आजच्या जमान्यात का गरजेचं आहे? कारण आपल्याला भरपूर गोष्टी अशा आहेत, की आपल्याला फायनान्शियल एज्युकेशन नसल्यामुळं, फायनान्शियल नॉलेज नसल्यामुळं आपल्या माथी आणून मारल्या जातात. थोडक्यात तुम्हाला कुठलातरी इन्शुरन्स कव्हरेज घ्यायचं आहे तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तर चुकीच्या पॉलिसी कुणीतरी तुम्हाला आणून विकल्या जातात. आणि ह्या पॉलिसी तुम्हाला 20-20 वर्ष माहीत होत नाही, की ह्या पॉलिसी चुकीच्या पद्धतीने आपण घेतलेल्या आहेत. किंवा तुम्हाला कुठल्यातरी सेक्टरमध्ये, कुठल्यातरी ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणी येऊन सांगत नाही, की तो या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट कर, इथं चांगले रिटर्न मिळतील. आणि ज्या ठिकाणी चांगले रिटर्न मिळतात, ज्या ठिकाणी चांगले इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज असते, त्या ठिकाणी येऊन कोणी सांगणार नाही. परंतु चुकीच्या पॉलिसी, चुकीची इन्व्हेस्टमेंट, चुकीच्या पद्धतीनं कुठल्यातरी इन्शुरन्स पॉलिसीज किंवा इन्व्हेस्टमेंट प्लान्स हे तुमच्यापर्यंत आणले जातात. कंपन्या तुम्हाला शोधत येतात, की कसा हा कॅन्डिडेट आपल्यासाठी या पॉलिसीला घेऊ शकतो किंवा ह्या पॉलिसीमध्ये आपण या कॅन्डिडेटला कसं अडकू शकतो. दुसरी की कशा पद्धतीने आपण चुकीच्या इन्व्हेस्टमेंट करून आपली वेल्थ ही 5, 10, 15 वर्ष गुंतवणूक करतो आणि शेवटी आपल्या लक्षात येतं, की हे इन्व्हेस्टमेंट आपण चुकीची केलेली आहे. तर याच गोष्टीसाठी आपल्याला फायनान्शियल नॉलेज महत्त्वाचं आहे. फायनान्शियल नॉलेज जर असेल तर तुम्ही राईट वेळेवर, राईट ठिकाणी, राईट ॲसेट क्लासमध्ये गुंतवणूक करू शकता. तुम्हाला फायनान्शियल नॉलेज जर असेल तर तुम्हाला कोणीही येऊन कसलीही पॉलिसी तुमच्या माथी मारणार नाही. फायनान्शियल नॉलेज असेल तर तुम्ही चुकीचं लोन घेणार नाही, लोन ट्रॅपमध्ये अडकणार नाही किंवा तुम्हाला कोणी लोन ट्रॅपमध्ये अडकवणार नाही. फायनान्शियल नॉलेज असेल तर तुम्ही तुमचा स्वतःचा रोडमॅप बनवताल, की माझे इन्कम इतकं आहे, मला एवढं या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, माझं एवढं या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे. फायनान्शियल नॉलेज जर असेल तर तुमचे अस्तव्यस्त पडलेले 10 बँकामध्ये जे पैसे आहेत, जे 6%, 5% इंटरेस्ट रेट तुम्हाला वर्षाला देतात, ते पैसे तुम्ही काढून व्यवस्थित तुमच्या चांगल्या ॲसेट क्लासमध्ये वेळोवेळी त्याला मॉनिटर करून गुंतवणूक करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर एकच गोष्ट केली तर त्या होऊ शकतात, ते म्हणजे फायनान्शियल नॉलेज, फायनान्शियल लिटरसी. तर यासाठी मी तुम्हाला इथून पुढचे भरपूर असे व्हिडिओ बनवणार आहे, ज्यामध्ये टॅक्सेसचं असेल, इंटरेस्ट रेट्स असतील, इन्शुरन्स पॉलिसीज असतील, इन्व्हेस्टमेंट असेल, या सगळ्या गोष्टीचे या चॅनलवरती आपले व्हिडिओ येतील. तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या चॅनलसोबत जोडलेले राहा, जेणेकरून तुम्हाला फायनान्शियल नॉलेज येण्यासाठी महत्त्वाचा इथं नॉलेज मिळू शकतं. थँक्यू.